कैलासजी शिंगटे यांच्या शुभ हस्ते आपण देतोय कोल्ड्रिंक आणि 1000 रुपयाचं कॅश प्राइज ते बादल सवारीसाठी होतं. 1000 रुपयाचं कॅश प्राइज बादल सवारीसाठी. यस बादलने षटकार ठोकला होता त्याला आपण देतोय 1000 रुपयाचं कॅश प्राइज. थँक्यू सो मच. खरं तर संदीपजी बोराडे यांचा तुम्ही आवाज ऐकत होतात. डीजे मास्टरला विनंती असेल वायरवाला माईकला आवाज द्या. हॅलो माईक चेक, हॅलो माईक चेक, हॅलो माईक चेक. वायरवाल्याला आवाज द्या. हॅलो माईक चेक, हॅलो माईक चेक, हॅलो माईक चेक. अजून आवाज दे गणेश, अजून आवाज दे थोडासा, आवाज दे थोडा. हॅलो माईक चेक, हॅलो माईक चेक, हॅलो माईक चेक, हॅलो माईक चेक. अंपायर सिग्नल, गेम ऑन, लेट्स प्ले. सामन्याला सुरुवात. सलामी जोडी मैदानात दाखल झाली आहे. तुम्ही पाहताय पहिला बॉल ऑन साइडला खेळतला अलाउंड द कार्पेट. बॉल चाललाय मिळवण्याच्या क्षेत्रामध्ये. खेळाडू उपस्थित होते. सलामी जोडी तुम्ही पाहताय समीर भगत आणि त्याच्या साथीनं मैदानात मध्ये अतिशय हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज बाबू. स्पर्धेचा आजचा पहिला दिवस, दुसरी मॅच तुम्ही एन्जॉय करताय. एका बाजूला शिवजीत 11 हा संघ तुम्ही पाहता, समैरा 11 आणि त्यांच्या साथीनं शौर्य स्पर्णिका 11 या दोन टीमच्या दरम्यान हा महामुकाबला तुम्हाला पाहायला मिळतोय. गुरुनाथ सज्ज बाबू यावेळेला मात्र पॉइंटच्या क्षेत्रामध्ये स्किलिंग शॉट टेकिंग या बॉल चाललाय दन 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 करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. समीर भगतच्या बालचा धडाका चौकार. जी खासियत आहे 12 बदले आणि आता 12चा सॉन्ग तुम्हाला ऐकायला मिळेल. डीजे गणेश जे मांगरूळचे आहेत. हा चौकार आलाय 4 धाब्याच्या साथीने. टीमची टोटल धावसंख्या आता पुढे सरकत असताना धावफलकावरती आतापर्यंत 5 धाबा. पुन्हा एकदा यावेळेस मात्र मोठा फटका घेतण्याचा प्रयत्न, प्रॉपर बॅटवरती बॉल आला नव्हता. दरम्यान एक चिक सिंगल येते मेती आणि सिंगलच्या जोरावरती टीमची टोटल 6 आकड्यावरती जात असताना काय सामना रंगला होता मागील मॅच मध्ये. शेवटच्या बॉलपर्यंत सामना आपण पाहिला. शिवशक्ती 11 संघाने तो सामना जिंकला. अक्काजी जमदारे आणि अनंत शिंगटे यांच्या माध्यमातून तो संघ बांधण्यात आला होता. गुरुदास यार ऑन साइडला घेतल्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा अलोंग द कार्पेट बॉल चालला डीप मध्ये. लॉंगॉलला खेळाडू जज करतो. उत्तम फेक करेल. 2 धाब्याचा प्रयत्न आणि भरदा वेगानं या 2 धाब्यात एकवटला गेल्या. मुख्य व्यासपीठावरती बाळारामजी इर्ले साहेब आपल्या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो आपण या आपला शुभ सन्मान या मंचावरती करण्यात येईल. बाळारामजी इर्ले आपणास विनंती आपण आपला शुभ सन्मान या मंचावरती करण्यात येईल. गोपणी सारखी बॅट फिरवली. पुन्हा एकदा अलोंग द कार्पेट बॉल चालला डीप मध्ये. लॉंगॉनला खेळाडू फंबल. दरम्यान 2 धाबा इथे देखील मिळतील. या 2 धाब्याच्या साथीने आता टीमची टोटल धावसंख्या पुढे सरकत असताना आतापर्यंत फलकावरती धाबा 10 धाबा. या 2 धाब्याच्या साथीने टीमची टोटल पुढे सरकत असताना पुन्हा एकदा अलोंग द कार्पेट त्या दिशेला फटका तुम्हाला पाहायला मिळतो. लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये खेळाडू उपस्थित होता. दरम्यान इथे एक सिंगल भेटते. 2 वेळा खरं तर खेळाडू फंबल झाला परंतु यावेळेस मात्र प्रॉपररित्या चेंडूला त्याने अडवलं आणि दरम्यान एक सिंगल धाव त्याने वाचवल्या. टीमची टोटल षटक क्रमांक पहिलं तुम्ही पाहता आतापर्यंत संपन्न झालं आणि पहिल्या षटकाच्या अंती टीमची टोटल धावफलकावरती 11 धाबा. शिवजीत 11 विपक्ष तुम्ही पाहताय. समैरा 11 विपक्ष तुम्ही पाहताय. शौर्य स्पर्णिका 11 या 2 टीमच्या दरम्यान हा महामुकाबला तुम्ही पाहताय. खरं तर मैदानावरती संघ खेळतोय समैरा 11. प्रशांत भालेराव यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्यांचा शुभ सन्मान आपण या मंचावरती करतोय. मी विनंती करेल प्रशांत नामदेव भालेराव आपण या आपला शुभ सन्मान या मंचावरती करण्यात येईल. त्यांच्या माध्यमातून हा संघ बांधण्यात आलाय. खरं तर आपण पाहू शकता समैरा 11 त्यांच्या कन्याच्या नावानं हा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलाय.
यस अनंत शिंगटे साहेबांच्या माध्यमातून एक कॅश प्राइज होतं 1000 रुपयाचं. आजच्या दिवसामध्ये कोणत्याही खेळाडूने जर विकेट हॅट्रिक संपादित केली तर त्या खेळाडूला 1000 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. मुख्य व्यासपीठावरती करबेगावचे उद्योजक महेशजी फुटाणे साहेब त्यांचंही शुभागमन झाले, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून खरबई प्रीमियर लीग पर्व तिसरं तुम्ही एन्जॉय करता आणि तिसऱ्या पर्वामध्ये ही स्पर्धा आम्ही तुमच्या सोबत घेऊन आलोय. टॉस खरं तर गमावला होता. समीर भगतने जर अर्धशतक झळकावलं तर राजेजी फुटाणे यांच्याकडनं 1000 रुपयाचा कॅश प्राइज समीर भगत यांना देण्यात येईल. समर 11 विपक्ष शौर्य सबर्णिका 11 ही मॅच तुम्ही एन्जॉय करता. खरं तर समर 11 म्हटलं तर आमचे प्रशांतजी बालेराव आणि त्याचबरोबरीनं शौर्य स्पर्णिका 11 राजेजी शिंगटे यांच्या माध्यमातून हा संघ बांधण्यात आला. चांगला फटका बाहेर मिळतो. गोपणी सारखी बॅट पळवली, ओव्हर द बॉल हिट बॉल चाललाय लॉंग ऑनला एका टप्प्यावरती बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. तर पाटलांचा बैलगाडा संगीत डीजे मास्टरने वाजवला, परंतु बैलगाडा म्हटलं तर आमचे अनंता शिंगटे असतील, त्याचबरोबर चंद्रकांतजी भगत यांचा छंद तुम्हाला बाहेर मिळेल आणि भरपूर मोठा फॅन बेस लेमन जपान. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज प्रशांत बालेराव यांच्या माध्यमातून. अंपायर सिग्नल नो बॉल आणि त्यावरती बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर हा चौकार आला. लक्षात असू द्या प्रत्येक षटकारासाठी प्रशांत बालेराव यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. बॅटिंग करत असताना टीम समर 11 या संघाला खरं तर टॉस गमावला होता समीर भगतनं, परंतु त्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय त्यांच्यापर्यंत पोहोचला आणि क्षेत्ररक्षण करत असताना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये शौर्य स्पर्णिका 11 हा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. या चंद्रकांतजी भगत साहेबांचं आम्ही नाव घेतलं आणि त्यांचं शुभागमन झाले, मनपूर्वक स्वागत. नाद एकच बैलगाडा शर्यत खरं तर शर्यत शोकिंग आहेत आणि क्रिकेटमध्ये त्यांचं भरपूर प्रेम आहे. जेव्हा जेव्हा खरबई संघ कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये खेळतो महाराष्ट्राच्या त्यावेळेस मात्र ते आवर्जून उपस्थित राहतात, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. 2 धाबा इथे देखील मिळतील. 2 धाब्याच्या साथीने टीमची टोटल धावसंख्या आता पुढे सरकत असताना आतापर्यंत धावफलकावरती 22 धाबा तुम्हाला पाहायला मिळतात. भरपूर चांगली स्पर्धा खरबई प्रीमियर लीग या स्पर्धेचं आयोजन तुम्ही पाहू शकता. मद्राशातमध्ये 2 ताकदवर टीमच्या दरम्यान ही लढाई तुम्हाला पाहायला मिळेल. गोरदास यार षटक क्रमांक 2. यावेळेला देखील पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न होता, संपर्क नाहीये बॅटन बॉलचा. अबे फ्रॉम द बॉडी हा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक सिंगल बेती आणि सिंगलच्या साथीने आता टीमची टोटल 23 आकड्यावरती जात असताना षटक क्रमांक 2 गोरदास विशाल आलाय. गोरदाची मार्क वरती विशालला आता विशाल कामगिरी करायची. पहिल्या षटकाच्या अंती आपण धावा पाहिल्या, 11 धावा तिथे खर्च केल्या. दिशा देण्याचा प्रयत्न होता, खरं तर खेळाडूला संभ्रमात टाकणारा चेंडू होता, फक्त आणि फक्त दिशा देण्याचा प्रयत्न कुठेतरी फसला. आतिशला आपण पाहतोय मैदानावरती दाखल झालाय समीरच्या साथीनं. रेग्युलर गटातून खेळत असताना खरबई संघासाठी दोन्ही खेळाडू भरपूर चांगली कामगिरी नेहमीच करत असतात, परंतु आज खरं तर समर 11 या संघाच्या माध्यमातून खरबई प्रीमियर लीग मध्ये संधी मिळाली. संधीचा सोनं करावं लागेल. पुन्हा एकदा यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, संपर्क नाहीये बॅटन बॉलचा. टप्पा पडल्यानंतर भरदा वेगळा बॉल निघून गेला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. बॅटन बॉलचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नव्हता. बारबार मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न कुठेतरी फसतोय आणि म्हणून तर आम्ही म्हणत असतो यही नहीं मिलती राही को मंजिल, अरे दिल में एक जुनून सा जगाना पड़ता है, पूछो चिड़ो से कैसा बनाती हो आशिया और बोली तिनका तिनका उठाना पड़ता है. ज्यावेळेस तुमच्या बॅटमधून चौकार षटकार येत नाहीयेत ना त्यावेळेस तुम्ही सिंगल डबलला प्राधान्य द्यायला हवं, कारण थेंबे थेंबे तळे साचे असं म्हटलं जातं. ऑन साईडला फेकून दिलाय मिडविकेटला, हवेच्या लाटावरती सोडून बॉल चाललाय मिडविकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 2 बॉलवरती अभ्यास केलं, परंतु आता बॉल फेकून दिला मिडविकेट सीमा पार. येतोय षटकार. षटकारच्या साथीने 500 रुपयाचा कॅश प्राइज आता प्रशांत बालेराव यांच्या माध्यमातून देण्यात येईल.
अतिशला तुम्ही पाहताय सरावाची कमी सरावाची अभाव त्याला जाणवते, परंतु तरी देखील त्याच्या बॅटमधून हा षटकार आला. हा षटकार आला. षटकाराच्या साथीला टीमची टोटल धावसंख्या पुढे सरकत असताना हे संपार सिग्नल व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात एक सिंगल मिळते आणि सिंगलच्या साथीला टीमची टोटल धावसंख्या आता पुढे सरकत असताना 30 आकड्यावरती. जसा षटकार आला ना तसा प्रशांत बालेराव यांच्या चेहऱ्यावरती स्मित असे आपण पाहिलं, कारण त्यांचा संघ मैदानावरती खेळतोय. अजून एक चांगला फटका मिड विकेटला, फटका फोसला की काय खेळाडू जज करतोय, परंतु डीप मध्ये खेळाडू उपस्थित होता. मागील बॉलमध्ये षटकार जरूर ठोकला, परंतु आता हाताचा पिसारा फुलवत असताना एक चांगला झेल टिपला आणि फलंदाज आतिश बॅक टू द पॅव्हिलियन. बरेचशा मान्यवरांकडून आपल्याला या स्पर्धेमध्ये पारितोषिक मिळाले, त्या सर्वांचं आम्ही करतो हार्दिक मनपूर्वक स्वागत. खरं तर दोंडू राघव शिंगटे यांच्या स्मरणार्थ स्पर्णिका अक्षय शिंगटे यांच्याकडून बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन आणि बेस्ट फिल्डरसाठी ट्रॉफीज आम्हाला देण्यात आली आहे. मालिकेभरासाठी देखील ट्रॉफी त्यांच्या माध्यमातून आम्हाला देण्यात आली आहे, त्यांचा आम्ही आभार व्यक्त करू. बॅट सिरीजसाठी खरं तर आपण पाहतोय विक्रांत दिलीप भागवत यांच्याकडून एक बॅट सुंदर देण्यात आली आम्हाला. आणि त्यानंतर डी फिटनेस खरं तर जिम मेंबरशिप 6 महिन्यासाठी मोफत जिम नक्कीच तुम्हाला दर्शन फुलवरे जे बदलापूर गावातील आहेत त्यांच्या माध्यमातून आम्हाला 6 महिन्यासाठी डी फिटनेस या जिम मध्ये जिम करण्यासाठी मुभा असेल. त्यानंतर वक्रतुंड नेटवर्क यांच्याकडनं मयूर संतोष गडगे यांच्याकडून ट्रॉफी. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय, नेट नंबर 3 वरती स्वरूप येतोय, परंतु स्ट्रायकिंग वरती सध्याच्या घडीला यावर्षी भरपूर फॉर्म मध्ये असलेला खेळाडू समीर भगतला तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये जो दाखल झाला. गावदेवी क्रिकेट संघ खरवई या टीम मधून खेळत असताना भरपूर चांगली कामगिरी आपण समीर भगतची नेहमीच पाहिली आहे, परंतु आज कशा प्रकारची बॅटिंग करतोय ते देखील पाहावं लागेल. षटक क्रमांक 2 संपन्न झाला, 30 धावा धावफलकावरती तुम्ही पाहता आणि आता षटक क्रमांक 3 गोरदा सज्ज होतोय. बाबूचा पहिला बॉल ऑन साइडला बरोबर मिडविकेटला, गॅप मोठा नाही, धाबांचा तोटा, एका टप्प्यावरती बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. तर 500 रुपयाचं कॅश प्राइज समीर भगतला मिळालं असतं जर प्रशांतजी बालेराव यांच्या त्या बॅनरला जर चेंडू हिट झाला असता. एक टप्पा घेतला तरी देखील 500 आणि डायरेक्ट जर हिट झाला तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज. करपई प्रीमियर लीगचे वैशिष्ट्य चांगले कार्य तुम्ही करा, तुम्हाला पारितोषिकाची कमी नाही आहे. आणि सातत्यानं मग कोणताही संघ असो ज्या कोणत्या बॅनरला हिट होईल चेंडू त्या मालकाकडनं नक्कीच कॅश प्राइज देण्यात येईल. दिशा देण्याचा प्रयत्न होता, यशांच्या मागे देव बलवंत मनाबा लागेल, बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर, अंपायर सिग्नल, बॅट कट की बाईज, बॅट कट, चौकार. येस, जर प्रशांत बालेराव यांच्या बॅनरला डायरेक्ट चेंडू हिट होतोय तर नरेश भालेराव यांच्याकडनं देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल, परंतु जर षटकार आला तर तो कॅश प्राइज देण्यात येईल अशी नरेश भालेराव यांच्या माध्यमातून सूचना आली आहे. भालेराव अँड भालेराव कंपनी एटीएम ऑन झालाय. नरेश नामदेव भालेराव यांच्याकडनं
ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. यावेळेस पात्र तुम्ही या पाहताय पुन्हा एकदा दिशा देण्याचा प्रयत्न होता बहुत साऱ्या डीप मध्ये. एक सिंगल मिळते. सिंगलच्या जोरावरती टीमची टोटल धावसंख्या 35 या आकड्यावरती जात असताना 35 माफी असावी. स्कोरर मित्र दिलगिरी व्यक्त करत असताना 39 धाबा 2 चौकार आले. या वेळेला देखील बॅटची काढा घेते. थर्मांच्या क्षेत्रामध्ये खेळाडू उपस्थित होता. एक सिंगल इथे मिळते. समीर भगत आज मैदानावरती जोपर्यंत उभा आहे तोपर्यंत धाबांचा डोंगर तुम्हाला पाहायला मिळेल. परंतु दुसऱ्या बाजूला देखील कमी लेखून चालणार नाही. गोरदास तुम्ही पाहताय मैदानाच्या बाबू षटक क्रमांक 3 घेऊन आलाय. पहिल्या षटकामध्ये 11 धाबा त्याने खर्च केल्या परंतु आता कमबॅक त्याला करायचा आहे आणि याच अनुषंगानं आता गोलंदाजी करत असताना आमचे अजिमबाई यांचा देखील शुभागमन झाले. हार्दिक मनपूर्वक स्वागत. KPL पर्व 3 ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. माहिती आहे समीर भगतला 5 ओव्हर आपल्याला खेळपट्टीवरती थांबायचा आणि त्याच अनुषंगाने आता बॅटिंग करत असताना शेवटचा बॉल होता. स्ट्राईक स्वतःकडे ठेवायची होती. त्याच अनुषंगाने फक्त दिशा दिली आणि एक सिंगल येथे मिळतीय आणि सिंगलच्या साथीने आता धावसंख्या पुढे सरकेल. आतापर्यंत 41 धाबा धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील. टीमचे कॅप्टन विनंती आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी पोहोचायचा. शिवजीत 11 आणि निळसागर 11 दोन टीमचे कॅप्टन विनंती आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी पोहोचा. चला अधिकचा वेळ खर्च करू नका. ड्रिंक्समॅन आपण लगेच बाजाराच्या बाहेर या कारण आज आपल्याला सर्व सामने 5 षटकाचे कव्हर करायचे आहेत. जवळजवळ 8 सामने आज आपल्याला खेळवायचे आहेत त्यामुळे आता अधिकचा वेळ खर्च करू नका. ट्रॉफी दत्तात्रय गोपाळ शिंगटे यांच्या स्मरणार्थ विष्णू दत्तात्रय शिंगटे यांच्याकडनं द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी, वक्रतुंड नेटवर्क प्रचिती संतोष गडगे यांच्याकडनं तिसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी आणि जिप्रू अंबो शिंगटे यांच्या स्मरणार्थ कैलास जिप्रू शिंगटे यांच्याकडनं चौथ्या क्रमांकाची ट्रॉफी या स्पर्धेमध्ये आम्हाला देण्यात आली आहे. मॅन ऑफ द मॅच साठी रोहनजी बाळाराम भगत यांच्याकडनं एक ट्रॉफी आणि सूरज नरेश शिंगटे नरेश म्हात्रे यांच्याकडनं कोल्ड्रिंक आम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून देण्यात आली आहे. बघा सर्व टीमला विनंती आहे 20 मिनिटांमध्ये 4 षटक तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत आणि आता 5व्या षटकासाठी एक खेळाडू तटीआर सर्कलच्या आतमध्ये घ्यायला हरकत नाहीये आपणास. परंतु आतापर्यंत तो नियम आपण चालू केला नाहीये परंतु जर आता अधिकचा वेळ खर्च केला तर तो नियम आपण चालू करणार आहोत त्याची आपण नोंद घ्यायची आहे. षटक क्रमांक 14 गुरुदास सज्ज होतोय. गुरुदाजी मार्क वरती प्रवीण राईट नंबर द विकेट. प्रवीणचा पहिला बॉल आडवा बाटने खेळण्याचा प्रयत्न बॉल चाला मिड विकेटला डीप मध्ये खेळाडू वाराच्या वेगानं झपाट्यानं पोहोचला. बाबूला तुम्ही पाहताय चेंडू फेक करतोय दरम्यान एक चिके सिंगल आणि सिंगलच्या जोरावरती टीमची टोटल धावसंख्या आतापर्यंत 42 धावा 42 धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळेल. दोन टीमच्या दरम्यान हा महामुकाबला. अनंत शिंगटे साहेब त्यांचा संघ विजयी झाला. पुन्हा एकदा त्यांचं वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून.
समर 11 विपक्ष शेवटी स्पर्धिका 11 या दोन टीमच्या दरम्यान ही लढाई तुम्हाला पार मिळते. गुरदास प्रवीण फुल टॉस बॉल होता. मेजबानी होती. बॅटच्या टोनला चेंडू स्पर्श झाला. अंपायर सिग्नल नो बॉल आणि यावरती धाबा. पंच धाबा किती टोटल? यस चौकार. 1+4 अशा 5 धाबा आम आदमी का हाथ पंजा के साथ. याच दरम्यान विजयजी कदम यांचंही शुभागमन झालंय. त्यांचंही मनपूर्वक स्वागत आहे आपण मंचावरती. चेंडू कधी हरवला, फुटला, खराब झाला, गहाळ झाला तर चेंडू तुम्हाला नवीन देण्यात येईल याची आपण नोंद घ्यायची. आडवा पाटण खेचलाय. हा देखील चाललाय लॉंग ऑनला. डीप मध्ये खेळाडू उपस्थित. एक सिंगल एक पडी दुसरीचा प्रयत्न होतो आणि 2 धाबा इथे देखील भरपूर वेगाने एक पडला गेला. काय तर कॉमेंट्री बॉक्स थोडस वाईट आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे मिड विकेटला काय घडतंय काय बिघडतंय ते आम्हाला कळत नाही. चांगला फटका पार मिळतोय. ओव्हर द बॉल हिट स्टेट डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑनला खेळाडू जज करत होता. कॅच ड्रॉप दरम्यान एक चिके सिंगल येथे मिळते. सिंगलच्या जोरावरती आता टीमची टोटल धावसंख्या पुढे सरकत असताना आतापर्यंत अर्धशतक कंप्लीट होतोय. टीम समर 11 साठी एकदा जोरदार टाळा. या स्पर्धेतील अर्धशतक त्यांनी झळकावलाय. मदरच्या आतमध्ये समीर भगत आणि त्याच्या साथीने तुम्ही पाहताय स्वरूप यांच्या माध्यमातून तुम्ही पाहता ही पार्टनरशिप बिल्डअप होत असताना. गुरदास प्रवीण आतापर्यंत चांगला क्रिकेट त्याचा आपण पाहिलाय. मोठा फटका पार मिळतोय. पुन्हा एकदा मिड विकेटला बॉल चाललाय आणि डीप मध्ये खेळाडू उपस्थित होता. समीर भगत ज्याने आजचा दिवस गाजवलाय तोच खेळाडू आता मैदान सोडतोय. फलंदाज बाद. पठाण या नावाने सुपरिचित असलेला खेळाडू यश आता दाखल झाला. पहिला बॉल ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा आहे का पाहावा लागेल. यशांच्या मागे टिपला गेला जेल. संपला खेळ. परतावा लागेल माघारी. आल्या बावली आता मैदान सोडत असताना फलंदाज यश अपयशी ठरत असताना फलंदाज बाद. चुकीची माहिती आमच्यापर्यंत पोहोचवू नका. विनंती असेल एखाद्या खेळाडूचं प्रॉपर नाव आमच्यापर्यंत पोहोचवा. नवीन खेळाडू आता दाखल होतोय साई. डॉटबॉलची समाप्ती होत असताना षटक क्रमांक 14 देखील समाप्त झाले आणि टीमची टोटल धावसंख्या फलकावरती आतापर्यंत 50 धावा. 50 आकड्यावरती पूर्णपणे आता टीमची टोटल स्थिरावली. मावरा घे ताजाय ताजा बर्फांचा नाही घे जा मेले. चल पोरी जरा चिल कर चिल कर चिल कर. राग तुझा हिल कर हिल कर हिल कर. आगो गाली तुझी बीट कर बीट कर बीट कर. राग
मन शोभतय नथा केसान चांदोली तोऱ्यानं रेत डोल्यावर झुलतय वाऱ्याशी बटा लुगऱ्यावर फरकतीची बाजारी बटा थँक्यू सो मच. नवीन खेळाडू गोलंदाजी मार्कवरती अनिल येतोय. अनिल गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत असताना 50 धावा धावफलकावरती स्ट्रायकिंग वरती खेळाडू स्वरूप. चांगला फटका पाहायला मिळतो. 20 शेप मध्ये डीप मध्ये खेळाडू पोहोचला त्याच्या आबाकाच्या बाहेर त्याला हुलकावणी देऊन मोठी दरी त्या दरीला भेदून दुभागून चिरत फाडत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. नो बॉल. येस फिल्डिंग प्लेसमेंट मध्ये गडबड केली असावी त्यामुळेच की काय आता पंचांनी नो बॉल घोषित केला. पुन्हा एकदा इथे 5 धावा मिळतील आणि 5 धाब्याच्या साथीला टीमची टोटल धावसंख्या पुढे सरकत असताना आतापर्यंत 55 धावा धावफलकावरती तुम्ही पाहता. पहिला बॉल चौकाराला गोरदा सज्ज होते. पुन्हा एकदा गोरदाची बारपरती अनिल राईट मोर द विकेट. चांगला फटका बाहेर मिळतोय. फीडचा चेंडू होता क्रिकेटमध्ये सर्वात सेफ फटका लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून बॉल एका टप्प्यावरती बाउंड्री लाईनच्या बाहेर 4. या 4 धाब्याच्या साथीला टीमची टोटल धावसंख्या पुढे सरकत असताना एका बरोबरती जवळजवळ 9 धाबा आता खर्च केल्या. गोलंदाज अनिलला तुम्ही पाहताय त्याच्या अगेन्स्ट चांगली बॅटिंग आता स्वरूपची तुम्हाला बाहेर मिळेल. टीमची टोटल धावसंख्या आतापर्यंत 59 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. अजून एक चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरला खेळला. खेळाडू उपस्थित हाताचा पिसारा तिथे फुलवला चेंडूला हातामध्ये सामावून घेतलं. धक्का अजून एक लागेल बॅटिंग करत असताना टीम समाय 11 संघाला परत बाद. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये मयूर सवारे आता दाखल होता. बॅटची कडा घेतली. बॉल चाला त्यांच्या मागे थडमाला खेळाडू उपस्थित होता. मयूर सवारे खरं तर आमचे प्रसाद सवारे यांचे ते बंधुश्री आहेत आणि ते देखील आता मैदानावरती दाखल होतात. एक सिंगल मयूर साठी प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज प्रसाद सवारे यांच्याकडनं कारण त्यांना देखील माहिती आहे पैसा घरीच जाणार आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न फटका 20 मध्ये फसला आणि आता अजून एक चांगला झेल टिपत असताना फलंदाज बाद. आपण कुठे असेल तर आपण व्यासपीठावर द्या. आपण विनंती आहे देवदास भाऊ आपली वाट पाहतात. श्रवण दुमाळे आपण कुठे असेल तर मंचावरती यायचा. नवीन खेळाडू ललित सवारे येतोय मैदानाच्या मध्ये. प्रसाद सवारे यांचे बंधुश्री पुन्हा एकदा 200 रुपयाचा कॅश प्राइज असेल. चांगला फटका 20 मध्ये खेळ डीप मध्ये खेळाडू पुन्हा एकदा पोहोचले. एक लक्षात असू द्या खेळाडूंना विनंती आहे आपण ज्यावेळेस चेंडूच्या मागे धावताय त्यावेळेस कॉलिंग देणं विसरू नका कारण कोणत्याही प्रकारच्या खेळाडूला दुखापत नको. सर्व संघांना आणि खेळाडूंना विनंती असेल ज्यावेळेस तुम्ही चेंडूच्या मागे धावताय मग चेंडू हवेमध्ये असेल किंवा चेंडूला अडवण्यासाठी तुम्ही धावताय त्यावेळेस लक्षात असू द्या कोणत्याही प्रकारची टक्कर होऊ नये याची आपण नोंद घ्यायची आहे. बाटा खेळला अलंग पेट बॉल चालला लॉंग ऑनला डीप मध्ये खेळाडू उपस्थित. एक सिंगल मिळते. दुसरीचा प्रयत्न होईल. 2 धावा बनतील का पाहावा लागेल. कलेक्शन थोडंसं चुकीचं झालं. 2 धावा एक पडला. तिसरीचा प्रयत्न होतोय आणि आता 3 धावा मैदानाच्या आतमध्ये एक पडल्या गेल्या.
चौथीचा प्रयत्न होता आणि चौथी देखील मैदानावरती कंप्लीट झाली का पाहावं लागेल. पंच आमच्या परत इशारा करतील. पंच दाबा 3. यस 3 दाबा इथे मिळतील. 2 दाबा. 2 कशा 3 दाबा ना चौथीला आउट आहेत ना. यस 3 दाबा. चौथीला पुन्हा एकदा चौथ्या दाब्याला त्यांनी प्रयत्न केला होता. त्यामुळे 3 दाब्याच्या साथीने आता टीमची टोटल 65 धाबा आणि 66 धाबाचं लक्ष या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. मंचावरती यायचं. मुख्य व्यासपीठावरती विजयजी कदम साहेब आहेत. मी त्यांना विनंती करतो आपण आपला शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात येईल. आणि नेक्स्ट मॅचचा टॉस देखील आपण करतोय. नेक्स्ट मॅच शिवजित 11 विपक्ष निळसागर 11. दोन्ही टीमचे कॅप्टनला विनंती आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा. मंचावरती मयूरजी जाधव आणि त्यांच्या साथीने आमचे बिट्टू जाधव यांचंही शुभागमन झालंय. मनपूर्वक स्वागत. विजयजी कदम यांचा शुभ सन्मान आपण या मंचावरती करतोय. देवदाजी भगत साहेबांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान करण्यात येईल. नक्कीच आमचे मयूरजी मंगेश जाधव यांचं इथे मात्र शुभागमन झालंय. मनपूर्वक स्वागत. त्यांच्या साथीने बिट्टू जाधव तुमचं वेलकम. येस अजिम भाई आपण देखील आपला शुभ सन्मान करण्यात येईल. पाचशे धावा बनल्या गेल्या. 700 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये. स्वैग से करें चंद्रकांतजी भगत यांना विनंती करतो आपण आपला शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करायचा. चंद्रकांतजी भगत यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचा. 2 ताकदवर टीम एका बाजूला तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये शिवजित 11 अभिजित जगताप यांचा संघ आणि दुसऱ्या बाजूला निळसागर 11 नितेश जाधव यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. या टॉस आपण करतोय. चंद्रकांतजी भगत यांच्या शुभ हस्ते छापाचा कॉल. टॉस जिंकला टीम शिवजित 11 संघाने निर्णय कळवायचा. क्षेत्ररक्षण करण्याची आमची इच्छा असेल. बादल थांबायचं आपण. क्षेत्ररक्षण करायचा निर्णय स्वीकारलाय. समोरचा संघ तुम्ही करता त्यांची पहिली मॅच पाहिली असेल. बादल सफारी बाद झाला. संघ अडचणीत सापडला. सामना त्यांना गमवावा लागला. परंतु अशा परिस्थितीमध्ये क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय का? आम्ही त्यांच्या अगोदर मॅच बघितली. त्यानुसारच आम्ही क्षेत्ररक्षण निवडला आणि त्यानुसार आमची स्ट्रॅटेजी असेल. मग आज समोरच्या संघाचा तुम्ही सामना पाहिलाय. काय गेम प्लॅनिंग असेल? कशा प्रकारे तुम्ही या संघाला रोकाल? काय सांगशील? चांगल्या प्लेयरांना आमची आउट घेण्याची. सुमित जाधव एक चांगला की आउट व्हा. सुमित काय म्हणशील
ते सर्व जाऊ दे. आयोजनाबद्दल काय सांगशील? कसं वाटतंय खरवे प्रीमियर लीग खेळताना? केपीएलचं पर्व तिसरं तुम्हाला पार मिळतोय. आयोजन खूपच मस्त आहे आणि पूर्ण खरवईच्या ग्रामस्थांनी आणि खेळाडूंनी खूप मेहनत घेतली यासाठी. त्यासाठी सगळ्यांचा आभार मानतो आणि अशीच संकल्पना दरवर्षी घडू दे अशी मी सर्वांसमोर एक इच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. यावर्षी नक्कीच एक मोठी संकल्पना, परंतु दरवर्षीप्रमाणे तुम्हाला वेगवेगळं काही पाहायला मिळेल, कारण हे खरबईकरांचं आयोजन आहे. देवदाजी भगत आणि त्यांची पूर्ण टीम, मग महेशजी फुटाणे असतील, राजेश फुटाणे असतील, यांच्या माध्यमातून सातत्याने ते मेहनत घेत असतात आणि यावर्षी देखील नवीन काही तुम्हाला पाहायला मिळतोय. भरपूर चांगलं आयोजन, तितकं चांगलं नियोजन. ही स्पर्धा आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन आलोय आणि पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने आपण जाऊया. जिथे सामना तुम्ही पाहताय, दोन ताकदवर टीम. एका बाजूला मैदानाच्या आतमध्ये प्रशांत बालेराव यांनी पुरस्कृत केलेला संघ तुम्ही पाहताय समारा 11 आणि त्यांच्या अगेन्स्ट तितक्याच ताकदीचा संघ. यस, विकेट साठी 2000 रुपयाचं कॅश प्राइज असेल गोलंदाजांना. समारा 11 या टीमचे खेळाडू. कोणचा षटकार आहे का? षटकार. क्रमांक पहिलं आतिश. फिरकीचं आक्रमण आता तुम्हाला पाहायला मिळेल. आतिशला तुम्ही पाहताय मदरशात मध्ये गोरदाची मार्कवरती तो सज्ज होता. ऑन साइडला घेतलाय, फटका फर्स्ट लागे काय, मिडवांचा खेळाडू पुढे सरकला आणि इथे मात्र एक चांगला झेल स्वीकारत असताना फलंदाजा परतावा लागेल माघारी. एक षटकार जरूर ठोकला, परंतु दुसऱ्या बरोबर ते सांगितलंय टीट फॉर टॅट, जसं तसं प्रत्युत्तर. फलंदाज बाद. होतोय एक सिंगल एकपटी दुसरीचा प्रयत्न चालवलाय आणि बघता बघता या दोन धाबा मदरच्या मध्ये एकपटला देखील गेल्या. टीमची टोटल या दोन धाब्याच्या साथीने आता पुढे सरकत असताना धावफलकावरती धाबा आतापर्यंत 8 धाबा. दर्पण बालेराव यांना तुम्ही पाहू शकता, जे संघ मालक आहेत, आमचे जवळचे मित्र आहेत, त्यांचं देखील वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून. आज समारा 11 या नावाने संघ मैदानावरती खेळतोय, तर दुसऱ्या बाजूला शौर्य स्पर्णिका 11 हा संघ तुम्ही पाहताय मदरच्या मध्ये खेळत असताना. राजेजी शेंगटे यांच्या माध्यमातून शौर्य आणि स्पर्णिका 11 हा संघ बांधण्यात आला.
फटका खेचला, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. येस, शेखर गायकवाडनं जर जेल स्वीकारला तर आमचे दिगंबरजी धुमाळे यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज नक्कीच देण्यात येईल. शेखरसाठी कॅश प्राइज. हा चौकार आलाय 4 धाब्याच्या साथीने. आता टीमची टोटल षटक क्रमांक पहिलं संपन्न झालाय आणि 12 धाबा धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील. चला विनंती असेल स्क्वेअर लेग मंच आपण मैदानाच्या बाहेर या. चला दिनेश आपण यायचं, कारण दत्ता कडवसर आता एंटर होतील. दत्ता कडवसरांची येस मॅच होती, जर्मन डोकीची टुर्नामेंट ते कव्हर करून आलेत, तिथे विजयी झालेत, त्यांना देखील आपण शुभेच्छा देऊया. षटक क्रमांक दुसरं गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवरती समीर भगत हा खेळाडू तुम्ही पाहता राऊंड द विकेट. पहिला बॉल यावेळेस मात्र अपील झाली आहे, परंतु पंच सहमत नव्हता. सुरेश वाघला तुम्ही पाहताय मैदानाच्या मध्ये पहिला बॉलला दिशा देण्याचा प्रयत्न होता, संपर्क नव्हता बॅटन बॉलचा. टप्पा पडल्यानंतर भरदा वेगाने बॉल मात्र शरीरावरती आदळलाय. डॉट बॉलची समाप्ती होत असताना कमबॅक करण्याचा प्रयत्न समीर भगत करतोय. आज समीर भगतच्या खांद्यावरती मोठी जिम्मेदारी या, परंतु चांगला क्रिकेट त्याला खेळावा लागेल. बॅटिंग करत असताना चांगली बॅटिंग त्यांनी केली आहे, परंतु आता गोलंदाजी करत असताना राऊंड द विकेट. दिशा देण्याचा प्रयत्न, बॅटची काढा घेतली, दरम्यानला खेळाडू उपस्थित होता. एक सिंगल मिळतीय. सिंगलच्या जोरावरती टीमची टोटल पुढे सरकत असताना आतापर्यंत 13 धाबा धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील. भरपूर चांगला क्रिकेट सध्याच्या घडीला दोन्ही संघ खेळत असताना एका बाजूला तुम्ही पाहताय समारा 11 तर दुसऱ्या बाजूला शौर्य स्पर्धिका 11. या दोन टीमच्या दरम्यान हा महामुकाबला तुम्हाला पाहायला मिळतोय. पहिल्या डावामध्ये का बॅटिंग केली समीर भगतनं, परंतु आता गोलंदाजी करत असताना गोलंदाजीचा तोफखाना म्हणून या संघाला जाणला जातो. या वेळेला देखील पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, संपर्क नाहीये बॅटन बॉलचा. टप्पा पडल्यानंतर भरदा वेगाने बॉल मात्र यस बॅटकरच्या माध्यमातून एक सिंगल येते, प्रॉपर बॅटन बॉलचा कनेक्शन नव्हता, त्यामुळेच की काय एक सिंगल येते माहिती आहे. आणि सिंगलच्या साथीने आता टीमची टोटल धावसंख्या पुढे सरकत असताना मेन पंचाच्या भूमिकेत अविनाशजी टेंबे सर. कित्येक वर्ष त्यांनी कुडसावडे संघासाठी चांगला क्रिकेट खेळला, त्यांच्या साथीनं दत्ता कडव सर जे मात्र आजही इनगाव संघासाठी चांगला क्रिकेट खेळतात. चांगला फटका पाहायला मिळतो. 20 मध्ये खेळाडू धावतोय, एका टप्प्यावरती बॉल लावण्याचा प्रयत्न करतो, बॉल बार लाईनच्या बाहेर. सुरेशच्या बारपासून संघर्षाचा संकट नाद करत असताना चौकार. आलाय बराच काळानंतर चौकार आला आणि आता टीमची टोटल धावसंख्या पुढे सरकत असताना धावफलकावरती आतापर्यंत 18 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. चांगला क्रिकेट मात्र मध्ये सुरेशला तुम्ही पाहताय खरवीवाडी टीमच्या माध्यमातून खेळत असताना कित्येक वर्ष चांगला क्रिकेट त्याचा आपण पाहिला. पुन्हा एकदा साईडला वळवलाय, मिड विकेटला खेळाडू जज करतोय, चेंडूला अडवलं, उत्तम फेक करेल दरम्यान फक्त आणि फक्त सिंगल. उमेश होते, चेंडूला उमेशने अडवलं आणि एक सिंगल इथे देखील मिळते. आणि सिंगलच्या साथीने आता टीमची टोटल धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना आतापर्यंत 19 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. मैदानाच्या चौफेरी बाजूला प्रेक्षक. चांगला फटका आहे, ऑन साईडला बरोबर आहे, गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, डीप मध्ये खेळाडू एक चिकी सिंगल इथे मिळते. दुसरीचा प्रयत्न होता, नकार दिला. सिंगल डबलला आता प्राधान्य दिले जात आहे. खरं तर क्रिकेटची लाईफ लाईन
सिंगल डबलला प्राधान्य द्यायचं काम आता करत असताना दोन्ही फरदात, परंतु आता सिंगल डबलने काम चालणार नाहीये कारण दिल्ली अभी बहुत दूर आहे आणि गल्लीपासून दिल्लीचा प्रवास करायचा आहे ना, तर आता बाईकने प्रवास करून जमणार नाहीये. हेलिकॉप्टरने प्रवास करावा लागेल. हेलिकॉप्टर शॉर्ट मैदानाच्या आतमध्ये दाखवावं लागतील आणि त्याचसाठी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दोन्ही खेळाडू प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना म्हटलं जातं ना, 2 अक्षराचं लक, 2.5 अक्षराचं भाग्य, 3 अक्षराचं नशीब आणि 3.5 अक्षराची किस्मत, या साऱ्या गोष्टी जर बाजूला सारल्या, 4 अक्षराची मेहनत जर मैदानाच्या आतमध्ये केली तर यशापासून तुम्हाला कोणीच रोखू शकत नाहीयेत. आणि म्हणून तर म्हटलं जातं, क्षेत्र कोणतेही असो आयुष्यात कष्टाला पर्याय नाहीये आणि कष्ट जर प्रामाणिक असले तर यशालाही पर्याय उरत नाहीये. आणि तेच प्रामाणिक कष्ट करायचे सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना टीम शौर्य स्मरणिका 11 या संघाला राजेश शिंगटे यांच्या माध्यमातून हा संघ बांधण्यात आलाय. आतापर्यंत आपण पाहिलं कामगिरी बॅटिंग करत असताना पहिल्या डावामध्ये समायरा 11 या संघाची भरपूर चांगली झाली आणि दुसऱ्या डावामध्ये आतापर्यंत बांधून ठेवले मी म्हणेन शौर्य स्मरणिका 11 या संघाच्या खेळाडूंना. षटक क्रमांक 3 गोलंदाज सज्ज होते गोलंदाजी मार्कवरती ललितचा पहिला बॉल ऑन साइडला ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न, लेग स्टिकला मिस करून बॉल चालला रक्षकाच्या हातामध्ये, अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक सिंगल धाव इथे मिळतीये आणि त्या सिंगलच्या साथीने आता टीमची टोटल धावसंख्या वेगाने पुढे सरकत असताना आतापर्यंत 21 धावा. चांगला फटका बाहेर मिळतोय, ऑन साइडला बरोबर आहे, गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, डीप मध्ये खेळाडू पोहोचले, सिंगल तर एक पडली, दुसरीचा प्रयत्न होतोय, 2 धाबा हरणीच्या वेगानं आणि चित्त्याच्या चपाईनं पूर्ण केल्या गेल्या. या 2 धाब्याच्या साथीने आता टीमची टोटल धावसंख्या पुढे सरकत असताना 23 धावा धाव फलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील. लक्ष होते या मॅच मध्ये 66 धाबांचा टार्गेट मोठा आहे, परंतु शौर्य स्मरणिका 11 नाव कुठे छोटं आहे, त्यामुळे मॅच मध्ये मजा येणार यात शंकाच नाही. गतीमध्ये मिश्रण केलं होतं, खोदून काढले, बॉल चालले डीप मध्ये, लॉंग बॉलला क्षेत्ररक्षक पोहोचला, त्याच्या आवाकाच्या बाहेर हुलकावणी देऊन चकमा देऊन बॉल चाललाय दन 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 करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाबा. जय शिवराय कहेंगे हम. छत्रपती शिवाजी महाराज आज या व्यक्तिमत्वामुळे दाराला तुळस तर मंदिराला कळस, सुरक्षित द्या असे छत्रपती शिवाजी महाराजांचं हे संगीत आपण ऐकलं. खरं तर ऊर्जा निर्माण होते ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचा संगीत कानावरती आदळतो, त्यावेळेस मात्र भरपूर ऊर्जा निर्माण होते. ऑन साइडला घेण्याचा प्रयत्न, मिडॉनच्या क्षेत्रामध्ये खेळाडू उपस्थित आणि आता झेल टिपलाय ते म्हणजे शेखरनं आणि 500 रुपयाचा कॅश प्राइज दिगंबर धुमाळे यांच्या माध्यमातून देण्यात येईल. यस देवदासजी बघा त्यांच्याकडे 200 रुपयाचा कॅश प्राइज शेखर गायकवाडला आणि आमचे दिगंबरजी धुमाळे यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज, टोटल 700 रुपयाचा कॅश प्राइज आता नक्कीच शेखर गायकवाडला देण्यात येईल. दिगंबर धुमाळे यांच्याकडनं 500 होत्या, अमोल हनुमंत यांच्याकडनं देखील, आनंद हनुमंत यांच्याकडनं देखील 500, म्हणजे टोटल 1200 रुपये बघा पैसे जमा करायचे. आणि आता शेखरला देखील असं वाटत नसेल की 12 ट्रिप पोदरच्या मारल्या की काय. गोरदास जी होता या बडेला मात्र जागेपणे खेळायचा प्रयत्न, फुटवर्क नव्हता, पदालित्य नव्हता, टप्पा पडल्यानंतर बॉल मात्र एससी रक्षकाच्या हातामध्ये निघून चाललाय. डॉट बॉलची समाप्ती होत असताना नवीन खेळाडू मध्ये त्याच्यात दाखल होतोय. यावेळेस विवेकला तुम्ही पाहताय, पहिला बॉल फेस करत असताना तुम्ही पाहताय. आतापर्यंत डॉट बॉलची समाप्ती. टू गो 2 चेंडूचा खेळ शिल्लक का. या वेळेला मात्र पुन्हा एकदा फ्लिक ऑफ द रिक्स फटका खेचायचा होता, लेग स्टिकच्या बाहेर हा चेंडू होता. पंचाने आम्हाला सांगितलं की लाईन खराब आहे, लेंथ खराब आहे आणि आता जणू काही गोलंदाजी करत असताना गोलंदाज भरकटला की काय. षटक क्रमांक तुम्ही पाहताय आतापर्यंत 3रा गोलंदाज ललितला तुम्ही पाहताय. राऊंड विकेट, हा ट्रॅकर होता, चांगला फटका बाहेर मिळतो, एक्स्ट्रा कव्हरला खेळला, क्षेत्ररक्षक पोहोचला डीप मध्ये, चेंडू अडवला, उचलून फेक केले, एकदम तर एकपडी माणूस होतं परंतु धाडच नव्हतं. 2 धाबा एकपडण्याचा आणि या एका धाब्याच्या साथीने आता टीमची टोटल धावसंख्या पुढे सरकेल आतापर्यंत 29 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 66 धाबाचा लक्ष्याचा पाठा करत असताना थोडासा बॅकफुट वरती आता शौर्य स्मरणिका 11 हा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. ऑन साइडला घेतलाय, चांगला फटका आहे टायमिंगच्या जोरावरती, हवा के साथ साथ घटा के संग संग बॉल चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार.
31 धाबांची गरज आहे. ओव्हर झाली का? चला स्पीडअप करा, अधिकचा वेळ खर्च करू नका. पंच त्यांना ताकीद द्या. 12 चेंडू आणि 31 धाबांची गरज आहे. बारा चेंडू आणि 31 धाबांची गरज आहे. जरा खेळाडूंना विनंती असेल, सुरेश लगेच आपण आपली जागा घ्यायची आहे, लगेच खेळायला सुरुवात करा. आज 5-5 ओव्हरचे आपल्याला जवळजवळ 8 सामने खेळवायचे, त्यामुळे अधिकचा वेळ बिलकुल खर्च करू नका. विनंती असेल लगेच खेळायला सुरुवात करा. षटक क्रमांक 14 गोरदास समीर भगत येतोय, पण आता गोरदाची बार्क पडते. समोर खेळाडू विवेक आणि त्याच्या साथीला सुरेश ही जोडी तुम्हाला पाहायला मिळते. 12 चेंडू मध्ये 31 धाबांची गरज आहे. 18 चेंडू मध्ये 35 बनल्या गेल्या. 12 चेंडू मध्ये 31 बनतील का, हा प्रश्न आता मैदानाच्या मध्ये निर्माण झालाय. गोरदास समीर भगत प्रत्येक बॉलवरती क्षेत्ररक्षणाची बीबी रचना तुम्हाला पाहायला मिळेल. शेखर गायकवाड एक स्टायलिश खेळाडू, काय झेल टिपला शेखर गायकवाड ना, आणि त्याने देखील सांगितले का समजते नाही लोटेंगे, आणि एक चांगला झेल त्याने स्वीकारला. गोरदास सज्ज होतोय समीर. राऊंड द विकेट. पहिला बॉल चांगला फटका पाहायला मिळतोय. क्रिकेटमध्ये सर्वात सेफ फटका लॉंग आणि लॉंगऑफच्या मध्ये केले. खेळाडू अतिशय होते डीप मध्ये, चेंडूला उत्तम फेक करतील. दरम्यान एक चिकी सिंगल. आमची सिद्धी राजभर त्यांचाही शुभागमन झालंय. खरं तर या स्पर्धेची मोठी जबाबदारी आहे, छोट्याच्या खांद्यावरती या स्पर्धेची मोठी जबाबदारी आहे सिद्धीच्या खांद्यावरती. 2 धाबा इथे देखील मिळतील आणि 2 धाबाच्या साथीला धावसंख्या पुढे सरकेल 37. यावेळेला लाईन चेक करावी लागेल. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक सिंकर मिळते. सिंकरच्या जोरावरती टीमची टोटल पुढे सरकत असताना आतापर्यंत 38 38 धावा फलकावरती जोडल्या गेल्या. लक्ष होते या मॅच मध्ये 66 धावांचा. 18 चेंडू मध्ये 35 बनल्या गेल्या. 12 चेंडू मध्ये 31 धाबाची गरज होती. त्या परिस्थितीमध्ये आपण पाहिलं पहिल्या बरोबर 2 धाबा, परंतु आता एक व्हाईट बॉल फेकला. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बहाल केली समीर भगत ना, आणि आता अजूनही 17 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 27 धाबाची गरज होती या मॅच मध्ये. पुन्हा एकदा बिर्र काढून दिला. बहुत सारा मिड विकेट बॉल लाईनच्या बाहेर. समीर भगत वरती आक्रमण चढवला आहे. गेंद आई स्लॉट में उसे पार किया. पार्किंग प्लॉट में बॅट्समॅन विवेकच्या बाट पण येतोय षटकार. चेंडूचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये 22 धाबांची गरज. गोरदास सज्ज होतोय. पुन्हा एकदा खेळला ऑन साइडला. आता फटका फोसला की जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, ते देखील पाहावं लागेल. बॉल सीमा पार. जिंदगी में कभी भी किसी को बेकार मत समझना दोस्तों, क्योंकि बंद पड़ी घड़ी भी दिन में 2 बार सही समय बताती है. आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर सलगचे 2 षटकार आले विवेकच्या बॅटमधून आणि समीकरण उरलंय. 9 चेंडूचा खेळ आता शिल्लक या मॅच मध्ये आणि अजूनही 16 धाबांची गरज. कमजोर विवेकला देण्यात येईल. सिक्सर अटॅक साठी 500 रुपये कॅश प्राइज अक्षय शिंगटे यांच्याकडनं. या वेळेला मात्र बॅटची कणा घेतली. बेगावरती स्वार असलेला गोरदा तुम्ही पाहता भन्नाट वेगाने आता बीट करत असताना 2 षटकार समीर भगतच्या अगेंस्ट ठोकले जरूर, परंतु आता समीर भगतने देखील सांगितलं पेड़ के टहनी पर बैठना पक्षी कभी टर्नी टूटने से नहीं डरता है, क्योंकि उसे विश्वास उस टर्नी पर नहीं तो अपने पंखों पर होता है. जरी 2 षटकार आलेत ना, आता तो डगमगला नाही. त्यांनी चांगली गोलंदाजी केली आहे मैदानाच्या मध्ये. आतापर्यंत कमबॅक करत असताना समीर भगतला तुम्ही पाहता राऊंड द विकेट. यू मिस आय विल डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉय केलाय समीर भगतच्या माध्यमातून. आणि आता एक चांगला फलंदाज ज्याच्या बादमधून 2 षटकार आलेत, तोच खेळाडू विवेक आता मैदान सोडत असताना फलंदाज बाद.
समय सूचकता पहा. खरं तर डीजे गणेश पाटील याचसाठी तर ओळखला जातो. दांडी गुल झाली आणि लगेच ते संगीत पण ऐकलं. 7 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये आणि अजूनही 16 धाबाची गरज आहे. 7-16चं हे समीकरण तुम्हाला पाहायला मिळेल. सात बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये 16 धाबांची गरज. नवीन खेळाडू दाखल झाला विकासला आता झकास कामगिरी करावी लागेल. आणि शेवटचा बॉल अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. समीर भगतला तुम्ही पाहताय त्याला असं वाटलं होतं की हा चेंडू निर्धाव असावा, परंतु समीर एक चांगला खेळाडू आणि आता पंचाचा निर्णयाचा त्यानं देखील आदर केला. 7 बॉलचा खेळ पुन्हा एकदा शिल्लक या 15 धाबांची गरज. 7 बॉल मध्ये 15 आता बनवायच्या. बॅटिंग करत असताना टीम शौर्य स्पर्णिका 11 या संघाला. शेवटचा बॉल 1 टू गो. शेवटचा बॉल आडवा बाटने घेतला मिड विकेटला. बॉल चालला एका टप्प्यावरती बाउंड्री लाईनच्या बाहेर. विकासचा झकास फटका बॉल सीमा पार. हा चौकार आलाय आणि आता शेवटचे 6 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये. 11 धाबांची गरज आहे या मॅच मध्ये. सामना तुम्ही पाहताय दोन्ही बाजूला समान परिस्थितीमध्ये हा सामना पाहायला मिळेल. कोणत्याच बाजूला सामन्याचा पारडा आता झुकलेला नाही कारण तुम्ही पाहताय 66 धाबांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना आपण पाहिलं. 18 चेंडूमध्ये 25 धाबा बनल्या गेल्या. 12 चेंडूमध्ये 31 धाबांची गरज असताना इथे आपण पाहतोय समीर भगतवरती आक्रमण चढवला, हल्ला बॉल केला आणि आता शेवटच्या या नक्की 4थ्या षटकामध्ये आपण पाहिला 20 धाबा समीरने खर्च केल्या आणि शेवटच्या 6 बॉल मध्ये आता गरज या मॅच मध्ये 11 धाबांची. 6 बॉल 11चं समीकरण तुम्ही पाहताय. या मॅच मध्ये कोणता असा गोलंदाज असेल ज्याच्यावरती विश्वास दाखवते टीम संभारा 11, कोणता असा गोलंदाज असेल ज्याच्या छोट्याच्या खांद्यावरती या मॅचची मोठी जबाबदारी देते टीम संभारा 11. या मॅचचा धावता वर्णन तुम्हाला पाहायला मिळेल. 6 बॉल सर्व काही सांगून जातील. मागील मॅच तुम्ही पाहिले असेल शेवटच्या बॉलपर्यंत सामना आपण पाहिला मैदानामध्ये रंगत असताना. एका बाजूला शिवशक्ती 11 तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिला असेल निळसागर 11. 6 चेंडूमध्ये 7 धाबांची गरज असताना तो सामना मुकेशने डिफेंड केला. परंतु या मॅच मध्ये काय घडणार, कारण 6 चेंडूमध्ये 11 धाबांची गरज आहे या मॅच मध्ये. मागील मॅच मध्ये 7 धाबा डिफेन्स जरूर केल्या, परंतु तेच कार्य आता या मैदानावरती पाहायला मिळेल का? कारण आपण जर पाहिला असेल तर तोंडातला घास किसून नेला. खरं तर नितेजी जाधव यांचा संघ आपण पाहिला मैदानाच्या मध्ये निळसागर 11. 7 धाबा असं वाटलं होतं की जणू काही सहजरित्या बनतील, परंतु त्या धाबा रोखल्या होत्या. याचं कारण असं होतं या संघामध्ये या स्पर्धेमध्ये कोणत्याच संघाला हार मंजूर नाही आणि यासाठी तर केला होता ठास की आजचा दिवस गोड व्हावा आणि आजचा दिवस आता गोड होत असताना गदर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा याची देही याची डोळा आज करवईकरांचा रंगतोय भव्य क्रिकेटचा हा सोहळा. पाहण्यासाठी आलेल्या उपस्थित सर्व प्रेक्षकांचं बांडेबरांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत. विकास जमदारेने नॉट आउट मॅच जिंकवली अभिषेक जप्ताकडून 500 रुपये. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर ती विकेट संपादित केली आहे मैदानाच्या मध्ये. फरदात बाद विकास जमदारेने जर नाबाद असताना हा सामना जिंकवला तर अभिजित जगताप यांच्याकडनं तब्बल 500 रुपये कॅश प्राइज देण्यात येईल. समीकरण आहे आणि डीजे मास्टरला संगीत वाजवलं एकावर 11. तुमचं देखील कौतुक व्हायला हवं. 5 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये आणि अजूनही 11 धाब्याची गरज या मॅच मध्ये. नवीन खेळाडू मैदानाच्या मध्ये विशाल दाखल होता. 6 चेंडूमध्ये 11 धाब्याची गरज होती. पहिल्या ओव्हरवरती गोलंदाज प्रशांत विकेट संपादित केली. दुसऱ्या बाजूला नवीन खेळाडू विशाल दाखल झालाय. विशाल कामगिरी करायची या मॅचच्या माध्यमातून, या सामन्याच्या माध्यमातून. दोन्ही संघ आता मैदानाच्या मध्ये प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना गोलंदाज तयार होतोय. पुन्हा एकदा प्रशांत राईट नंबर द विकेट. हा ट्रॅकर होता. आडवा बॅट घेतण्याचा प्रयत्न, बॅटन बॉलचा संपर्क नव्हता. टप्पा पडल्यानंतर बॉल मात्र सिरक्षकाच्या हातामध्ये निघून चाललाय. डॉट बॉलची समाप्ती होत असताना टाळ्यांचा कडकडाट तुम्ही पाहताय प्रत्येक बॉलवरती आता टाळ्यांचा गजर तुम्हाला ऐकायला मिळेल, कारण संघ चांगली कामगिरी करतोय. 6 चेंडूमध्ये 11 धाबा इथे रोखायचे आहेत. त्याच अनुषंगाने प्रशांतवरती विश्वास दाखवलाय आणि आतापर्यंत विश्वासाला सार्थ ठरेल अशी कामगिरी मैदानाच्या मध्ये प्रशांतच्या माध्यमातून होत असताना जिंदगी के रास्ते कभी आसान नहीं होता, बिना संघर्ष किया यहाँ पर कोई महान नहीं होता. अरे जब तक न बड़े चीने हथौड़े के घाव तब तक तो पत्थर भी भगवान नहीं होता है. दिशा देण्याचा प्रयत्न, शर्यतीवरती चेंडू आदळलाय आणि एक सिंगल इथे मिळतीये
अंपायर सिग्नल काय ते पाहावं लागेल. लेग बाईस एक्स्ट्राच्या स्वरूपात एक सिंगल माहिती. 3 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये 10 धाबांची गरज आणि विकास जमदारे आता ट्रॅकिंग वरती तुम्हाला पाहायला मिळेल. जर सामना जिंकवला तर अभिजित जगताप यांच्याकडे 500 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. परंतु आता सामना भरपूर इम्पॉर्टंट आहे. हा सामना तुम्ही पाहताय मैदानाच्या मध्ये रंग बदलत असताना सध्यासारखा रंग बदलणारा क्रिकेट मध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. आणि आ देखे जरा किसमें कितना है दम, जमकर रखना कदम मेरे साथिया. मोठा फटका घेतण्याचा प्रयत्न, बॅटची कडा, फाईन लेगला चेंडू चालला डीप मध्ये, खेळाडू जज करतोय, अडवण्याचा प्रयत्न, 2 धाबा इथे मिळतील. आणि समीकरण तुम्ही पाहत नाही, 2 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये आणि आता 8 धाबाची गरज या मॅच मध्ये. शेवटच्या 2 बॉल पर्यंत हा सामना येऊन ठेपलाय. शेवटच्या 2 बॉल वरती काय चित्र असेल या मैदानावरती पाहावं लागेल. शेवटच्या बॉल पर्यंत हा सामना येईल का हे देखील पाहावं लागेल. शेवटच्या बॉल वरती नक्कीच कोणता खेळाडू इथे मात्र चांगली कामगिरी करेल हे देखील पाहावं लागेल. याच मैदानाचा इतिहास स्वर्गीय जगदीश स्मृती चषक ही स्पर्धा तुम्ही पाहिला असेल. सुरई संघ खेळत होता, त्यांच्या अगेन्स्ट मोठी देसाई संघ. एका चेंडूमध्ये 8 धाबांची गरज असताना सुरई संघाच्या अक्षयने नक्कीच 9 बॉल फेकला आणि त्यावरती षटकार आला आणि तो सामना जिंकला होता टीम मोठी देसाई संघानं. परंतु इथे तसं नाही. इथे 2 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये 8 धाबांची गरज. दोन्ही संघ मैदानाच्या प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना या मॅच मध्ये तुम्ही पाहताय विशाल बाद झालाय. ज्या विशाल कामगिरी करायची होती तो मैदानाच्या बाहेर दाखल झाला. परंतु आता कोणता खेळाडू असेल ज्याच्यावरती विश्वास दाखवू द्या टीम मैदानाच्या मध्ये शौर्य स्पर्धिका 11. कारण साथेनं असं म्हटलं जातं, संगीत सुनकर ज्ञान नहीं मिलता, मंदिर जाकर भगवान नहीं मिलता. अरे क्यों लोग आज भी पत्थर को पूछते हैं, क्योंकि भरोसा लायक इंसान नहीं मिलता. भरोसा कोणावरती दाखवलाय या मॅच मध्ये. विकासची कामगिरी मोठी आहे, विकासला कामगिरी चांगली करावी लागेल कारण 2 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये आणि 8 धाबांची गरज. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतली आहे परंतु यशांच्या मागे चेंडू ट्रॅम्बल झाला आणि जी इथे मात्र पकड होती ती मजबूत आणि घट्ट केली आहे टीम समर 11 या संघाच्या माध्यमातून. सुटकेचा मोकळा निश्वास आता प्रशांत बालेराव, दर्पण बालेराव यांनी देखील सोडला असेल कारण सामना होता कुठे, सामना आला कुठे. शेवटच्या बॉलपर्यंत हा सामना इथे रंगतोय परंतु सामना अजून जिंकलेला नाहीये प्रशांत. तुम्ही या देखील लक्ष द्यायला हवा कारण शेवटचा बॉल अजून शिल्लक घ्या. शेवटचा बॉल ऑन साइडला ड्राईव्ह केला आणि इथे मोठा विजय संपादित करत असताना टीम समरा 11 या संघाचं अभिनंदन. आणि टीम मैदानाच्या आतमध्ये शौर्य समनिका 11 तुमचं देखील कौतुक. 6 धाबांनी हा सामना इथे विजयी झाला. समरा 11 अभिनंदन. शुभाग बंजारे विनंती आपण मंचावरती या. हार्दिक मनपूर्वक स्वागत. सहा धाबांनी नक्कीच सामना जिंकला. 6 पॉइंट मिळतील टीम समर 11 या संघाला. नेक्स्ट मॅच चला लगेच मैदानाच्या दाखल व्हायचंय. निळसागर 11 आणि शिवजीत 11. चला 2 टीमचे खेळाडू खेळाच्या दृष्टिकोनातून आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. यस दिगंबरजी दुमाळे 500 रुपयाचा कॅश प्राइज होता. यस राणा आपण देखील यायचं. शेखर यस 200 रुपयाचा कॅश प्राइज देवताजी भगत यांच्याकडनं. 500 रुपये दिगंबरजी दुमाळे यांच्याकडनं आणि आनंदजी हनुमंत यांच्याकडनं देखील 500. चला आतिश या मॅच मॅच मी विनंती करतो प्रशांत बालेराव आपण या माध्यमाचा किताब देण्यासाठी. त्याचबरोबर अनंत शिंगटे साहेब आपण देखील या आणि विनंती करतो चंद्रकांतची बघत आपण या आपल्या तिघांच्या शुभ हस्ते मी देतोय कॅश प्राइज. आणि त्यानंतर मारतो मॅच या मॅचचा मारतो मॅच ज्याच्या बॅटमधून 22 धावा आल्या आणि 2 विकेट संपादित केले तोच खेळाडू आतिश